होयात काढ ना, होयात जरा चांगला दिसत. चालू झाली काय? झाकट दिसत ना रे मिनटं पुढे. हां, माझं नाव कृष्णा लक्ष्मी नडके. आम्ही पालघर जिल्ह्यातून कामाला इकडे आलो आहे ऊस तोडायला. आमची फसवणूक सारखी झाली. आम्हाला हाणमार चालू आहे आणि 10 कोयते आलेले, 4 कोयते पळून गेले. त्याच्याकरता मला कंपनीत आतमध्ये 6 दिवस टाकलेला, जाम मारला मला. आणि सगळ्या पोरांना पण त्रास आहे. काय करसा तुम्ही तिकडनं थोडा. आणि हे माझ्या मंडळीत आता तुम्हाला थोड्या सांगतील. काय सांगत नाही असं तुम्ही बोलत ना. काय नवरा बोल ना बोल ना. बोल बोल, तू बोल ना. इकडे बोलणार आहे तुझी. अरे बोल. आम्ही इकडं आम्हाला फसून आणलाय. इकडं आख्यांना दम दे जातोय. सांगत बायको पोर कंपनीला घेऊन टाकून. माझं नवऱ्याला म्हणतो सांग ना. सगळ्यांना त्रास देतात, येऊन धमक्या देतात. आता तो नाही दुसरं नाही काय कुठे धावून सांगणार नाही. साहेब 5-6 दिवस पालघर जिल्ह्यातून आम्ही आलो. आदिवासी पालघर जिल्ह्यातून आम्ही आदिवासी आलो. साहेब आमची फसवणूक, नवऱ्याला माझे जाम मारला आहे. दुसरे कोयते पळून गेले. पालघर जिल्ह्यातून आम्ही इकडे आलो कामाला. साहेब माझ्या नवऱ्याला आतमध्ये टाकला तर साहेब त्याला कसा तरी सोडून आणला, तरी पण अजून तो दंडा त्या देतोय आम्हाला. सांगतोय का पोरा सरडला अजून ती घेऊन टाकते. साहेब आम्हाला इथून घ्या. आमचे बाबाला धरून घेतात नुसतं. साहेब लोक येतात, धमक्या देतात. काही कंपनीत टाकून तुम्हाला सगळ्यांना. आणि आता सांगतात लगेच पैसा द्या, नाही तर कंपनीत टाकून धमक्या देतात. आणि आमचे बाबाला धरून घेतला आणि फार मारला. आणि आता कसा तरी सोडून आणला आणि आता अजून घ्यायला येतात. साहेब मी त्यांचे रुपया पण नाही खाल्ला. साहेब रुपया पण नाही खाल्ला. खाली फुकट मला हाणमार जाम केला त्यांनी, आतमध्ये टाकलेला साहेब. आणि सोडून अजून सांगतात का तुमचे पोरा बायको मंडळी सगळ्याला आतमध्ये टाकून जाम मारू असं सांगतात. साहेब हॅलो, काहीतरी करा साहेब. गंगाराम बोलतोय. हा कुठून? इकडून याच्यावरून साताऱ्यावरून. ते मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय. नंदुरबार वरून. नंदुरबार वरून का? आदिवासी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष. ते आम्ही जे पाठवले, आम्हाला इथून घरी सुखरूप जायचं आहे.
घरी जायचंय. मुकरदम कोण आहे तिकडे? मुकरदम आहे ना, कारखान्यावर गेलाय. कारखान्यावर गेले का? हा. मुकरदम कुठला आहे? मुकरदम तो पण लांबचा आहे, तो पण आमच्या संग काम करते. कोणत्या गावाचा आहे मुकरदम? काय आहे ते गावाचं नाव? मुकरदमाच्या गावाचं नाव काय? मुकरदमाच्या गावाचं नाव काय? हाळगावचं. हळगाव कोणता जिल्हा? जिल्हा कोणता राहते? जिल्हा अहमदनगर. अहमदनगरचे का? हा. त्यांचा नंबर भेटेल का? नंबर त्यांचे ते व्हिडिओ पाठवलाय, त्यांच्यावर नंबर आहे बघा. आहे का? मुकरदमचे हा. काय म्हणणं आहे मग? तुम्हाला काय त्रास आहे तिथे? काय त्रास नाही, त्यांचं म्हणणं असं आहे, माझे पैसे थोडे थोडे फिरलेले द्या आणि बुवा तुम्ही निघून जा. कोणाकडे पैसे फिरलेले आहे? आमच्याकडे कस काय उचल काम संपलं का? नाही, चालू आहे, पण मग दुसऱ्या माणसाचा त्रास आहे ना आम्हाला. दुसरं माणसं तुमच्याकडे मागतात का? हा, दुसरा मालक त्याचे माणसं पळून गेले. हा 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 हा. पळून गेले तर तो त्रास आम्हाला करतो. सुपरवायझर का नाही तिथला? खेडूकचे नंबर पाठवा मला आणि सुपरवायझर मुकरदम या 3 लोकांचे नंबर पाठवा. हा. खेडूक आणि सुपरवायझर हा. आणि मुकरदम हा. या 3 लोकांचे नंबर या नंबरवर पाठवा. हा. मी त्यांना सांगतो. हा. त्यांनी जर नाही ऐकलं तर त्यांची तक्रार मी दाखल करेल. हो चालेल. हा. तुम्ही रहिवासी कुठले प्रॉपर? हा. काय आम्हाला त्रास आहे मालकाचा, त्याचे पैसे पळून गेले ना. हा. त्याचा त्रास आहे आणि आता समजा आमचा मुकरदम आहे त्याचा त्रास नाही आहे. हा. तो बोलतोय का नाही पण माझे पैसे तुम्हाला द्या नाही तर मी कारखान्यावर टाकीन, असं म्हणत होता. हा. हा. आणि आमचा मुकरदम आहे त्याचे पैसे थोडे थोडे फिरलेले आहेत आमच्याकडे. तुमच्याकडे तर ते पैसे आम्हाला त्यांना द्यायचे आहेत. मुकरदमला आम्हाला उचल दिली होती 30. हा. त्यांच्यावर काय तेवढे नाही आपल्याला सांगता येणार. पण तो माणूस आमच्या मुकरदमाला त्रास देतो. तर आमचा असा विषय झालाय का आम्हाला यांचे पैसे देऊन टाकायचे आणि घरी यायचं. नाही तो आता सध्या आमच्याकडे पैसे नाही, तर आम्ही घरी गेल्यावर 4 दिवसांनंतर त्याला देणार अशी आमची मान्य आहे. तो बोलतोय की आम्हाला इथे लगेच पैसे पाहिजे. नाही, ते आम्हाला नाही माहित. नाही, आमचा मुकरदम मागतोय. तो होता ना मुकरदम, त्याचे पैसे पळून गेले तर आमचा माणूस त्यांनी कारखान्यामध्ये टाकला होता. मी काय म्हणतो इकडे ते माणसाला त्याला मारले तिकडे कारखान्यावर आणि आमच्या मुकरदमाला आता तो त्रास करतोय. आमचा मुकरदम हळगावचा आहे. नाही, साताऱ्यामध्ये नाही, तो याच्यामध्ये नगर. हा. त्याचे पैसे द्यायचे आहे. तो म्हणतो माझे पैसे द्या आणि जा बा. मुकरदम आमच्या कारखान्यावर गेला. येईल अर्ध्या तासात येईल. हा नंबर युट्यूबला पाठवेला आहे ना त्यांचा. हा. आमचं म्हणणं घरी यायचं आहे आम्हाला. हा. इथं
पोलीस स्टेशन नाही ना सर, आम्हाला इथं गाडी नाही काय नाही आमच्या इथं. काय आम्ही शिकलेले नाही काय नाही. आम्हाला 4 महिने झाले आम्ही एकच गावामध्ये जातो. तिथे आम्हाला काय भाजीपाला लागतो तो आम्ही घेऊन येतो आणि आमच्या खोप्यांवर येतो आणि खोप्यांवरून कामात जातो तेवढाच फक्त. आमचा मुकरदम खंडू खरात त्याचं नाव आहे. याचा आता नाव सांगेल तुम्हाला. हा नगरचा. हा त्याचे पैसे द्यायचे, त्याची काय आम्हाला अडचण नाही. फक्त माझे पैसे द्या आणि बा तुम्हीच जा तुमच्या वाट्याला. हा असं म्हणतो तो. हा हा हो हो हो. त्याचा नंबर युट्यूबला पाठवला बघा. हा खरं. हा त्यांना तेवढं सांगा ते पैसे देणार आहे. हा सर. हॅलो वाघमारे. हा हॅलो. हा बोला. मी काय म्हणतो, हा आता तुमच्याकडे तर पैसे मागतोय, हा पण तुम्ही जर 4 महिने उस्तर काम केलेले आहेत, त्यांचा हिसाब घेतला का तुम्ही त्यांच्याकडून? नाही, हिसाब करायचा आहे ना. हिसाब करायला ते आणायला गेले. हे बघा स्लिप येते बघा, जे आपण जे कारखान्यावर ऊस पाठवतो ना, स्लिप. ते स्लिप असतात. किती टन आहे ते पहिले ते स्लिपचे हिसाब करा. मग त्यांच्या नंतर तुमच्याकडे पैसे निघतील ना त्याचे. पहिलेच कसं काय त्याच्याकडे पैसे तुमच्याकडे पैसे निघतील त्याचं? थोडे थोडे निघतात म्हणजे 20 30 25 निघतात. आणि त्याला कसं काय माहित त्याच्याकडे स्लिप नाही काहीच नाही, आणि त्याला कसं काय माहित की माझे एवढे पैसे निघतात असं? हा ते आता त्यांनी का आणला का मग हिशोब करायला लावतो त्यांना आणि मग तुम्हाला फोन करतो. कारण की त्याच्याकडे स्लिप नाही काहीच नाही, आणि त्याला कसं काय डायरेक्ट सांगतो की एवढे पैसे निघतात. समजा तुम्ही उत्सव घेतलेले 30,000 रुपये बरोबर. तर त्यानंतर ते स्लिप वरून हिसाब करा. म्हणजे समजा उलट तुमच्या पैसे त्यांच्याकडे जर निघाले तर असं बी होऊ शकतं ना. हा बरोबर ना. त्यासाठी पहिले तुम्ही रहिवासी कुठले, पालघर का? हा जव्हारचे. जव्हार पालघर आहे ना. हा जव्हार पालघर. हा चालेल. तसं तुम्हाला पहिले स्लिप मागवा त्याच्याकडून आणि स्लिपचा हिसाब करा. एकूण किती टन ऊस काम झालेले आहे आणि किती पैशाचं काम झालेलं आहे, त्याच्यावरून मग तुमच्याकडे वजाबाकी येईल. तुमच्याकडे निघतील का त्याच्याकडे निघतील असं राहील. ते हे मुकदम काय करतात, सातारा पंढरपूरकडचे खेडूकडे पहिलेच पैसे उचलून घेतात. सर्व पैसे पहिलेच उचलून घेतात आणि एखाद्या वेळी मुकदमकडे त्या खेडूचे पैसे निघतात किंवा मुकदमचे पैसे त्या खेडूकडे निघतात. तेव्हा यांच्यामध्ये भांडणे असतात ना, ते मग ते मजुरावर टाकतात हे भोसडीचे. असं करतात ते. बरोबर. कारण की मी भरपूर मुकदमवर असं हे केसेस ठोकलेले आहेत. असं मुकदमवर मी कारवाई बी केलेल्या आहेत. त्यामुळे सांगतो मी, मला माहित आहे चांगलं. बरोबर. आता यांनी काय केलं असेल, खेडूक असतो त्या खेडूकडून पहिलेच पैसे घेतले असेल 10 लाख रुपये 5 लाख रुपये एवढे असं. ते बरोबर घेतात ना ते. आता जे मजूर सोडून गेले, आता ते समजा मुकदम एकच असेल, त्यांचे मजूर असेल, पण ते चुकी कोणावर आहे, मुकदमवर आहे ना.
समजा जरी जे काम आहे, आता समजा एका तुकडीमध्ये 20 कोयते राहतात, 15 कोयते राहते, 16 कोयते राहतात. आणि समजा आता जो माल असेल त्यांचं जे शेत दिलेलं असेल खेडूत, तर तुमच्याकडून काम उरकवण्यासाठी तर रात्रंदिवस काम करायला लावत असेल तो. बरोबर. त्यासाठी पहिले तुम्ही जे स्लिप आहे त्याचे हिसाब घ्या. हो, हिसाब घेतो ना. सर्व हिसाब घ्या एकूण, आणि एकूण किती हिसाब झालेला आहे ते पण मला कळवा. हो, चालेल. नाहीतर तुमच्या ज्वारच्या आमदारला फोन करून सांगतो मी तसं. हो. सांगू का त्यांना? तुमचा हिसाब करून घ्या. हो, सांगतो. सांगा. हा, तुमचा हिसाब वगैरे करून घ्या. मग त्यानंतर मी ज्वारचे जे आमदार आहेत आपला आदिवासी, त्यांना सांगतो मग मी. हो, चालेल. हा, तुमचं गाव वगैरे सर्व मला लिहून पाठवून द्या. पहिले हिसाब घ्या. हा, चालेल. आणि पैसे एकूण किती झाले ते पण, नाही तर त्याला स्लिपचे फोटो माझ्याकडे पाठवायला सांगा त्याला, मुकदमला. चालेल. हा, काय अडचण आली तर फोन करा या नंबरवर. हो. आम्ही तुम्हाला मदत करू. आणि मुकदमला पण त्यांना आल्यावर फोन करायला सांगा. हो, चालेल. हा, चालेल.